नाशिकच्या जागेबाबतचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे। हेमंत गोडसे बोरस्तेंनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। ठाण्यातील निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची शिंदेंसोबत भेट झाली। नाशिकच्या उमेदवारीवरून गोडसे आणि बोरस्तेंचं नाव हे चर्चेत आहे। महायुतीकडून गोडसेंनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, वारंवार आपण अगदी सुरुवातीपासून एका मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, तो मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात अद्याप ज्यावेळी छगन भुजबळ आता या स्पर्धेतून बाहेर पडलेत, आता हेमंत गोडसे आणि बोरस्तेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। काय सांगशील या मतदारसंघाबाबत आणि या कालच्या भेटीबाबत सविस्तर? अगदी खरंय करण, खरं तर राज्यातील हॉट लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक हा लोकसभा मतदारसंघ हा खरं तर हॉट बनलेला आहे। कारण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारीचा जो संभ्रम आहे तो अद्यापही कायम आहे। मात्र काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि नाशिक लोकसभेचा जो तिढा आहे तो आता सुटण्याच्या मार्गावर आलेला आहे। हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची जी शक्यता आहे ती आता वर्तविण्यात आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडसेंना खरं तर ग्रीन सिग्नल दिलेला आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वी ठाकरे गटामधले नाराज असलेले विजय करंजकर यांचं देखील नाव हे समोर आलेलं होतं। यामुळे खरं तर या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हेमंत गोडसे आणि बोरस्तेंमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती। विजय करंजकर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर आलेली होती। यामुळे हे अस्वस्थ झालेले होते आणि काल रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि नाशिकच्या जागेसंदर्भातला जो तिढा आहे तो आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सुटण्याच्या मार्गावर आहे आणि गोडसे यांना ग्रीन सिग्नल दिल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे। खरंच नक्कीच महेश, खूप खूप धन्यवाद। नेमकं या मतदारसंघात उमेदवारी कोणाला दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।